नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत शाळा बंद परंतु शिक्षण चालू या राज्यव्यापी प्रकल्पात मी स्वतः श्री गोविंद गुंजाळ, मरोळ पोलीस कॅम्प, मनपा मराठी शाळा अंधेरी पूर्व अधिकारी आणि माझ्या सहकारी भगिनी श्रीमती प्रतिभा मोरे मॅडम, कानेनगर मनपा मराठी शाळा आपले सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आज दिनविशेष जो आहे तो आपणाला माहित आहे. काय आहे बाळांनो, कोणाला सांगता येईल? आज अंगारकी चतुर्थी. अंगारकी चतुर्थी आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत बाळांनो? सर उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस. तर अंगारकी चतुर्थी आणि सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मागील तासिकेला आपण त्रिकोण रचना संदर्भात माहिती मिळवलेली होती. आज आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत रेषाखंडाची एकरूपता, कोनांची एकरूपता आणि वर्तुळाची एकरूपता. हे तीन घटक या ठिकाणी आपण घेणार आहोत. त्यातील पहिला घटक आपण अभ्यासणार आहोत आणि तो म्हणजे रेषाखंडाची एकरूपता. आता माझ्याकडं एक कागद मी घेतलेला आहे, दिसतो आहे? हो सर. मी या ठिकाणी कोण आहे इथं ए आणि बी याला नाव दिलं. त्यानंतर इथे पी आणि क्यू इथे दिलेले आहे असं समजा. आणि मी मध्यावर तो काय करत आहे? फोल्ड करत आहे. फोल्ड करत आहे. फोल्ड केल्यानंतर इथे मी ए आणि बी असं नाव दिलेलं होतं आणि खालच्या बाजूने मी फोल्ड वर केलेलं आहे. म्हणजे पी आणि क्यू हा जो भाग आहे तो बरोबर ए बी भागावर तंतोतंत जुळतोय. जेव्हा ए बी हा जो भाग आहे, हा ए बी भाग त्याच्यावर हा पी क्यू जो भाग आहे तो तंतोतंत जुळतो, तेव्हा तो रेषाखंड एकरूप आहे असं आपण म्हणतो. आता त्यासाठी मी या ठिकाणी आकृती काढत आहे. पहा, ए बी आणि इकडे इथे घेतोय दुसरी आकृती काढतो आणि त्याचं मापन आपण जर केलं तर पहा, त्याला मी पी आणि क्यू नाव देतो. इथे 6 सेंटीमीटर आहे, इथे 6 सेंटीमीटर आहे आणि म्हणून आपण लेंथ ए बी बरोबर जे माप आहे ते लिहिलेलं आहे 6 सेंटीमीटर. लेंथ पी क्यू बरोबर माप दिलेलं आपण मोजलेलं जे आहे ते लिहिलेलं आहे
6 सेंटीमीटर. या दोन्ही वरून आपण हे जे दोन रेषाखंड आहेत हा जर उचलून या एबी रेषाखंडावर जर ठेवला तर तो तंतोतंत जुळेल आणि म्हणून रेषाखंड एबी आणि रेषाखंड पीक्यू यांच्या बाबतीत आपण असं सांगू शकतो, असं लिहू शकतो की रेख एबी एकरूप रेख पीक्यू. एकरूपतेचं चिन्ह जे आहे ते या पद्धतीनं आहे. अनेक मुलं जी आहेत ती या असं लिहितात बरोबर आणि या पद्धतीनं तुम्ही अचूक या पद्धतीनं एकरूपतेचं चिन्ह द्यायचंय आणि म्हणून आपण लिहू शकतो लेंथ AB एकरूप लेंथ PQ. ओके, तर अशा पद्धतीनं जर दिलेल्या रेषाखंडाची लांबी दुसऱ्या रेषाखंडाच्या लांबी बरोबर असेल किंवा दोन्ही रेषाखंडाची लांबी समान असेल तर ते दोन रेषाखंड एकरूप रेषाखंड असतात असे आपण म्हणतो आणि म्हणून आपण लेंथ AB लेंथ PQ असं इथं लिहिलेलं आहे. आता मी इथे दुसरी आकृती काढतो. पहा AB दुसरा रेषाखंड AB रेषाखंड PQ रेषाखंड आणि या ठिकाणी तिसरा MN रेषाखंड. आता या तीन रेषाखंडांच्या बाबतीत जर तुम्ही कर्कटकने मापन घेऊन या पट्टी किंवा पट्टीच्या साहाय्याने तुम्ही मोजलं तर ह्या तीनही जर बाजू समान असतील तर आपण हे तीनही रेषाखंड AB रेषाखंड PQ रेषाखंड MN हे एकरूप आहेत असे आपण संबोधतो. मग आता इथे पहा पहिला मुद्दा मी या ठिकाणी मांडत आहे की रेख AB एकरूप रेख या ठिकाणी PQ. रेख AB जर रेख PQ से एकरूप असेल तर आपण हेच विधान कसं लिहू शकतो ईशा? रेख PQ बरोबर बरोबर नाही बाळा, रेख एकरूपतेचा MN. रेख AB या दोघांबाबतीत आपण विचार करतोय पहिल्यांदा. रेख AB एकरूप असेल रेख PQ ला तर आपण असं लिहू शकतो रेख PQ रेख AB ला एकरूप त्या ठिकाणी असू शकते. मान्य? आता जर दुसरा मुद्दा मला या ठिकाणी विषय पहा रेख AB एकरूप कुणाशी आहे? रेख PQ शी बरोबर. रेख PQ जी आहे एकरूप आहे तिसऱ्या रेषाखंडाशी रेख MNC. तर या दोन विधानावरून मला कोणते दोन रेषाखंड जे आहेत ते एकरूप आहेत कोणी सांगू शकते? सबुती? हो सर. हा रेख AB एकरूप असेल रेख MNC.
म्हणजे पहिला रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल, दुसरा रेषाखंड तिसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल, तर पहिला रेषाखंड तिसऱ्या रेषाखंडाशी किंवा उलट पक्षी तिसरा रेषाखंड पहिल्या रेषाखंडाशी एकरूप असतो असे आपण म्हणतो. आता साधं उदाहरण घ्या. ही एक पट्टी आहे, याचे मी दोन भाग केले. म्हणजे इथे हा पहिला रेषाखंड, खाली जो आहे दुसरा रेषाखंड, हा AB रेषाखंड, हा दुसरा PQ रेषाखंड. म्हणजे इथं आपण लिहू शकतो, सांगू शकतो AB एकरूप या ठिकाणी PQ. आता अजून या पट्टीचे 3 भाग करतोय. आता पहा इथं 3 भाग दिसतायत तुम्हाला. हे तीनही भाग जर समान असतील तर हे तीनही रेषाखंड एकरूप आहेत असं आपण या ठिकाणी संबोधतो. ओके, एकरूपतेची संकल्पना झाली, लिहिण्याची पद्धत ते समजलं. हो सर. आता आपण पुढे जाऊया. ओके ओके सर. आता मी एक तुमच्या समोर साहित्य दर्शवित आहे. हे साहित्य काय आहे ओळखता येईल? दिसतंय? इष्टिका चिती. इष्टिका सर इष्टिका चिठ्ठी आहे. इष्टिका चिठ्ठीमध्ये आयताकृती याचा आकार आहे, त्याला आपण क्युबॉइड असं सुद्धा म्हटलेलं आहे. म्हणजे सर माचीची काडी. माचीची काडी. Yes. व्यवहारातलं उदाहरण छान, माचीसची काडी तू सांगितलेलं आहे. नाईस. आता या आकृतीचं तुम्ही निरीक्षण करा आणि मला सांगा या आकृतीला बाजू किती आहेत? 4. बाजू आपण मागे अभ्यासलंय. 2 सर 2. 6. 8 आणि 4 12. 1 एक 2 एक 3 4 5 6 7 8 आणि इकडच्या 9 10 11 आणि 12. 12 बाजू असतात, लक्षात ठेवा. आणि शिरोबिंदू, हे शिरोबिंदू सर शिरोबिंदू 8 आहे. 12च ना सर. हे पाक कडा किंवा बाजू आपण 12 पाहिल्या. शिरोबिंदू बघा 1 2 3 4 5 6 8 आणि मला सांगा पृष्ठ किती आहे? पृष्ठ असा सपाट भाग 6. बरोबर. 1 2 3 4 5 आणि या बाजूचं 6. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ही जी आकृती आहे याच्यात 12 कडा तुम्हाला असलेले आढळून येतील, शिरोबिंदू 8 आणि पृष्ठभाग जे आहे ते 6 असलेले आढळून येतील. आता तुम्ही काय करायचं आहे तर इथे मी काही आयताकृती रचना दाखवत आहे किंवा कागद चिकटवलेले आहेत. पहिला चौरस आकृती आहे, आकृती आहे, हे पाकिट आहेत. तुम्ही त्याची काय करायची आहे, लांबी मोजायची. आता समजा याची लांबी मोजतो आहे, हे 2 नंबरचं पाकिट, तर 9.5 सेंटीमीटर. समोरची बाजू पहा, 9.5 सेंटीमीटर त्या ठिकाणी येते. म्हणजे समोरासमोरील बाजू ज्या आहे त्या कशा आहेत? एकरूप. तुम्हाला हा आता इथे पहा, या तिसऱ्या पाकिटाचं इथे 4 सेंटीमीटर आहे, इकडे सुद्धा 4 सेंटीमीटर, इथे सुद्धा पहा
इथे 4.7 सेंटीमीटर आणि इथे 4.7 सेंटीमीटर. इथे पहा 3.2 आणि इकडे पुन्हा 3.2 सेंटीमीटर. म्हणजे या आकृत्यांमध्ये किंवा लिफाफ्यांमध्ये समोरासमोरील ज्या बाजू आहेत त्या समोरासमोरील बाजू कशा असतात, एकरूप असतात. आता मी इथे एक बॉक्स दाखवतोय, मला सांगा याचं नीट निरीक्षण करायचं आहे. दिसतोय बॉक्स? हो सर. हा हो. इथे पहा 9, 10 आणि 11 सेंटीमीटर इथं हे माप आहे. आता याच्या समोरील बाजू म्हणून बॉक्स काय केला, उलट फिरवला आणि ती बाजू आपण तरी 11च. येस, ती सुद्धा तुम्हाला तेवढीच इथे येणार एकरूप. येणार आहे 11 सेंटीमीटर. अशा पद्धतीनं तुम्ही एक घरामधील बॉक्स घ्यायचा आणि प्रत्येक समोरासमोरील बाजू जी आहे ती बाजू काय करायची आहे, मोजायची आहे आणि एकक लिहून तुम्ही ते आपल्या वहीत ठेवायचे आहे. आता मी या ठिकाणी पहा एक आकृती काढत आहे. ओके, आणि ते नाव देत आहेत पहा, ए बी सी बी. त्याचप्रमाणे ई एफ जी आणि एच. आत्ताच आपण पाहिलेलं आहे की समोरासमोरील बाजू ज्या आहेत त्या एकरूप असतात. यावरून या आकृतीतील मला सांगायचं आहे रेख AB एकरूप रेख कोणती येणार बघा, AB CD CD. AB आहे. याच्या कोणती येणार समोरची बाजू, CD. AB बरोबर DC. म्हणा किंवा DC म्हणा, चालेल, काहीही चालेल. ओके, चला दुसरं त्या ठिकाणी बाजूचं नाव मी लिहितोय रेख AE. या रेख AE ला बघा, AE इथं ही बाजू आतल्या बाजूनं ही AE बाजू जी आहे ही कुणाबरोबर असणार आहे, बोला. DF. हा इकडे BH पण येईल. BH बरोबर. आणि इकडे DE आणि रेख DF आणि BH. CG. रेख EF घ्यायची आहे आणि EF बाजू जी आहे ती पहा, ही EF आणि कोणती येणार आहे, HG. रेख HG. HG बरोबर. आणि म्हणून लिहितो रेख HG, कारण समोरासमोरील बाजू एकरूप असतात. आणि चौथी बाजू मी एक घेतोय रेख DF एकरूप DF कुठे आहे, DF पहा या बाजूला, ही जी DF आहे रेख CG. हा DF ला CG. येईल. त्याचप्रमाणे AE येईल का, BH. DF ला CG समोरासमोरील बाजू
आणि येईल का नाही, येऊ शकते की नाही जर त्यांची माप सारखी असतील तर? येऊ शकते. माप सारखी असतील सर तर येऊ येऊ शकते. या ठिकाणी रेख आपण सीजी किंवा एई सुद्धा या ठिकाणी लिहू शकतो. म्हणजे यावरून समोरासमोरील बाजू ज्या आहेत त्या एकरूप असतात हे तुम्हाला समजलं. शिरोबिंदू पाहिले, पृष्ठभाग पाहिले, त्याचप्रमाणे कडा किती असतात याचाही आपण अभ्यास केलेला आहे. आणि अर्थातच तुम्हाला माहितीच आहे आयताकृती पृष्ठभाग आहे. मग आयताचं क्षेत्रफळ सुद्धा तुम्हाला माहितीये काय आहे. जरी भाग हा वेगळा असला तरी उजळणी म्हणून आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र सांगता येईल मुलांनो. लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी. आणि आयताची परिमिती 2 लांबी अधिक 2 रुंदी. लक्षात ठेवा कोणताही घटक शिकताना त्याच्याशी निगडीत जेवढे जेवढे गुणधर्म तुम्हाला आठवता येतील तेवढे तेवढे गुणधर्म तुम्ही काय करायचे आहे, आठवायचे आहे. आता मी एक नवीन आपल्याला एक साधन दाखवणार आहे, बरोबर. तत्पूर्वी याच्याशी निगडीत एक भाग आपण पाहूया आणि नंतर पुढच्या भागाकडे जाऊया. की इथे मी एक आकृती काढलेली आहे आणि ही आकृती तुम्ही या ठिकाणी पहा. तुमच्या पुस्तकामध्ये ही आकृती काढलेली आहे आणि एकरूप रेषाखंडांच्या जोड्या विचारलेल्या आहेत. आता ह्या जोड्या काढण्यासाठी आपण हे मापन साधन घेतलेलं आहे. काय आहे? कंपास. बरोबर. कर्कटक घेतल्यानंतर इथे पहा यावरती ठेवा एन जी, त्यानंतर बाकीच्यांवर ठेवा. अशा पद्धतीनं कोणते सारखे आहेत ते रेषाखंड तुम्ही पाहायचे. पाहता एन जी जे आहे ते, त्यानंतर इथे बरोबर एम जी आणि इथे जी आर, हे तीनही रेषाखंड जे आहेत ते तुम्ही पट्टीच्या साह्याने मोजून पाहू शकता किंवा आत्ताच इथे आपण कर्कटकाच्या साह्याने पाहिलेलं आहे. तर हे माप तीनही ठिकाणी सारखं आहे आणि ते आहे 2.5. म्हणजे हे 3 रेषाखंड तुम्हाला एकरूप असलेले आढळून येतील. कोणता रेषाखंड? रेख एन जी एकरूप, रेख एम जी आणि पुढे एकरूप तिसरा रेषाखंड आहे रेख जी आर. ओके. आता पुन्हा कर्कटक घ्या. तुमच्या पुस्तकातील आकृती आहे आणि पहा जी वर ठेवा पोलादी टोक आणि दुसरं पोलादी टोक मागे पुढे करून करा. सेम इथे जी बी याचा विचार करा. त्यानंतर जी डी नाही मॅच होत म्हणजे बीजी आणि म्हणून इथं आपण शकतो काय? रेख जीबी किंवा रेख बीजी असंही लिहू शकतो. जीई या पद्धतीनं पण रेषाखंड एकरूप आहेत असं आपण म्हणतो. इथपर्यंत समजलं? हो सर. येस. तर अशा पद्धतीने एकरूप रेषाखंड आहे हे आपण इथं समजावून घेतलेलं आहे. आता त्यानंतर आपण पुढे जाऊया. हे माझ्याकडे एक मापन साधन आहे.
काय आहे रे? पट्टी. संख्या रेषा. हा, पट्टी आहे किंवा संख्या रेषा आहे. इथे मध्यावर 0 आहे आणि शून्याच्या उजवीकडे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा पद्धत 10 पर्यंतच आहे. बरोबर आहे की नाही? मग मी आता या ठिकाणी हा एन बिंदू आहे तर 3 आहे. या 3वर हा या ठिकाणी दर्शक ठेवतो. मग मला सांगा, डाव्या बाजूची आणि उजव्या बाजूची तुलना करा. कोणती बाजू लहान आणि कोणती बाजू मोठी आहे? उजवी बाजू मोठी. उजवी बाजू मोठी आहे, ही आणि ही. डावी बाजू लहान. बर, हे काय आहे? संख्या रेषा आहे. ही संख्या रेषा. नाही सर, उलट. ती बाजू मोठी आहे. ही बाजू मोठी, ही बाजू लहान. बर, नाही सर, ती लहान आहे ना, ती मोठी आहे. ही मोठी आहे. ही हो सर, लहान. लहान. हे बाळांनो, संख्या रेषा जी आहे त्या मी घेतलं होतं खायला. तर त्या संख्या रेषेचं नीट निरीक्षण करा. त्याच्या दोन्ही बाजूला काय आहे? काय आहे? एरो आहे, बाण आहे. म्हणजे संख्या रेषा अशी लांब अंतराकडे, कुठली बाजू लहान नाही, कुठली बाजू मोठी नाही, हे मला इथं तुमच्या सांगायचं आहे. आता या संख्या रेषेच्या उजव्या बाजूला धनसंख्या असतात, डाव्या बाजूला ऋण संख्या. आणि इथे 0 धन की ऋण? कुठे सर? कुठे? संख्या धन की ऋण? काहीच नाही. काहीच नाही. धनही नाही आणि ऋणही नाही. लक्षात घ्या, त्यांची बेरीज वगैरे आपण पाहिलेली आहे. आता मी या ठिकाणी या संख्या रेषेवर एक अंतरावर काही बिंदू त्या ठिकाणी येणार आहे. आणि त्यांना नाव देणार आहे. इथं मी नाव देतो आहे क्यू, याला देतो पी, झेड, वाय, एक्स, डब्ल्यू, ए, बी आणि सी. या पद्धतीनं मी नाव दिलेले आहे. आताच आपण रेषाखंडाची एकरूपता अभ्यासलेली आहे. आता तुम्ही मला पटापट सांगायचं आहे काय? मी इथं रेख ए बी घेतोय, ए बी हा भाग घेतला एक एकक अंतराचा. मग रेख ए बी बरोबर अजून कोणत्या या ठिकाणी बाजू असतील एकरूप? बीसी. बीसी. म्हणून रेख बीसी सर, लिहितो. एकरूपचं चिन्ह चुकलं आहे, तुम्ही त्याच्यावरती. व्हेरी गुड, गुड ऑब्झर्वेशन. नाईस गर्ल. रेख ए बी एकरूप रेख बीसी. त्यानंतर अशाच पद्धतीने आपण देऊ शकतो रेख AW, रेख डब्ल्यू XY, एकरूप रेख ZP, एकरूप रेख झेड पी एकरूप झेड पी क्यू. या पद्धतीने मी फक्त एकच लिहिला, तुम्ही काय करा नंतर दुसरे लिहा किंवा मग मी शॉर्ट मध्ये लिहितो, चालेल. रेख लिहिले असं गृहीत धरून काय येणार? ए डब्ल्यू, त्यानंतर डब्ल्यू एक्स, नंतर एक्स वाय, नंतर वाय झेड आणि नंतर पी झेड पी जिल्हा परिषद आणि इथे लास्ट पी क्यू. हे एकरूप आहे. प्रत्येकाच्या मध्ये रेख आहे लिहिलेले असं गृहीत धरायचं. पेपर मध्ये रेख लिहायला विसरायचं नाही. आता दुसरी बाजू इथं रेख एपी, या एपी चा विचार करा. एपी म्हणजे इथून
पर्यंत किती एकक आहेत ते पहा. 1 एकक, 2 एकक, 3 एकक, 4 एकक आणि 5 एकक आहे. मग या कोणत्याही दोन बिंदूतील अंतर 5 एकक येईल असे बिंदू सांगा. कुणी सांगा, बोला पटकन. 5 एकक अंतराचे दोन बिंदू सांगा. जसे इथं ए पी पहा, इथून इथपर्यंत 1 एकक, इथून इथपर्यंत 2 एकक, 3 एकक, 4 एकक आणि 5 एकक. QW हा बोल बेटा, पुन्हा एकदा. ZB झेड आणि बी 1 एकक, 2, 3, 4, 5. व्हेरी गुड. झेड बी. अजून YC तर CY 4, 5 बरोबर. वाय सी मी थोडक्यात लिहितोय. त्यानंतर पी ए QW क्यू क्यू डब्ल्यू आणि एक्स. बोला अजून या व्यतिरिक्त आहे एक्स किती क्यू XC सर तुम्ही म्यूट आहात. एक्स क्यू होणार नाही. चला तर त्या ठिकाणी रेख मी पुढची घेतोय एसी एकरूप. आता एसी पहा, ए आणि सी किती एकक आहे? 3 एकक. नाही. एक, दोन एकक. यातलं अंतर पण मोजतोय. मग 2 एककाचे सांगा. WB एक डब्ल्यू बी. QZ पी वाय ZX झेड एक्स. आता झेड एक्स हा झेड एक्स ZX YW YW सर. एक्स ए म्हणजे एक्स. सर झेड YW सर YW वाय ठीक आहे. वाय डब्ल्यू बस. आता पुढे WB चालेल. डब्ल्यू बी बी. चालेल. AC बस समजलं तुम्हाला. आता पुढे जाऊया. तिसरा भाग घेऊया. ए झेड रेख ए झेड एकरूप कोणती येणार? ए आणि झेड किती एकक आहे पहा. 4 2, 3 आणि 4 एकक आहे. मग 4 एकक साठी बोला एजेड एकरूप QX क्यू एक्स 1, 2, 3, 4. YB फक्त प्रथमेश बोले. रेख एजेड एकरूप रेख क्यू एक्स. आता दुसरा कोणाला सांगायचं असेल तर नाव घेऊन सांगा. सर मी सांगू संजीवनी. ऐकते. WB 4 सॉरी एकक. सर YB सर YB 1, 2, 3, 4. येस मी वायबी लिहितो रेख लिहिण्याऐवजी. चला पुढे अजून. सर मी सांगू का ईशा? आयशा बोल. P सांगू सर? हा बोल बेटा ईशा. PX आपल्याला 4 एकक पाहिजे. सर PX मग PW PW आणि XC 1, 2, 3, 4 बरोबर. XC बस पुढे समजलं तुम्हाला. नाईस गुड. आता या ठिकाणी मी तुम्हाला पुढे अजून एक रेख देतो आहे.
रेख PX एकरूप कोणती रेख येणार? 2 किती एकक आहे? 1 2 3 3 एकक आहे. 3 हा WC WC 1 2 3 WC. तर मी सांगू हा बोल बेटा. तर तुमचा हात काढा ना. हा XV YA YA व्हेरी गुड. तर XB XB बरोबर. बस, पुढे समजलं. व्हेरी गुड. सर्वांना समजलं. हा आणि मी शेवटी एक घेतो रेख BW बरोबर. नाही झालेलं 2 एकक आहे. BW 2 एकक 2 एकक झालेलं आहे. पण तर या पद्धतीनं आपण या ठिकाणी एकरूप रेषाखंड जे आहे ते पाहिलेले आहेत. याबद्दल काही अडचण नाही. आता पुढे आपण जाऊया. त्यानंतर मी या ठिकाणी कोनांची एकरूपता याबाबत विचार करत आहे. कोनांची एकरूपता यामध्ये प्रामुख्याने मी इथे काही कोन काढत आहे. आता मी अंदाजे काढतो परंतु त्याचं अंशांकन जे आहे ते एकच आहे हे मी तुम्हाला सांगतोय. म्हणजे इथे मी एक कोन काढत आहे किंवा काढलेला आहे. या कोणाचं नाव इशिका वाच. या कोणाचं नाव इशिका. या कोणाचं नाव वाच. चला श्रेयस नाव वाच बेटा. सर मी वाचू. हा बोल बेटा. सर मी वाचू. MVN LMN MN इथं कोण LMN आणि त्याचं माप आहे किती आहे? 45 अंश आहे. बरोबर. इथे हो. दुसरा काढलेला आहे X Y आणि Z. त्याचं सुद्धा माप त्या ठिकाणी 45 अंश आहे. बरोबर. दिलेल्या बाबी माप कोन X Y Z बरोबर 45 अंश. या दोन्ही बद्दल आपण काय लिहू शकतो? या दोन कोनाबद्दल एकरूपता. एकरूप कोण. जर LMN चं माप कोन XYZ बरोबर असेल तर आपण लिहू शकतो माप कोन LMN माप कोन उठा सकाळ झाली. या पद्धतीनं. त्यानंतर मी तिसरा या ठिकाणी कोण काढत आहे त्याला नाव देतो आहे ABC कोण ABC. कोण ABC तर या ठिकाणी कोण आपण लिहू शकतो तिघांच्या बाबतीमध्ये माप कोन LMN एकरूप माप कोन कोणता येणार XYZ आणि एकरूप. तिसरा कोण माप कोन खाली लिहितो माप कोन AB आणि C. तर अशा पद्धतीनं इथं आपण यावरून निष्कर्ष काढू शकतो. पहिला कोण जर दुसऱ्या कोणाशी एकरूप असेल तर दुसरा कोण पहिल्या कोणाशी एकरूप असतो. त्याचप्रमाणे पहिला कोण दुसऱ्या कोणाशी एकरूप असेल दुसरा कोण तिसऱ्या कोणाशी एकरूप असेल तर काय निष्कर्ष काढू शकतो? कोणी सांगू शकेल?
पहिला कोण दुसऱ्या कोणाशी एकरूप असेल, दुसरा कोण तिसऱ्या कोणाशी एकरूप असेल, तर या विधानावरून या दोन्ही बद्दल काय निष्कर्ष काढू शकाल? सर त्यांच्या कोणाचं मापन सेम असेल, माप सेम असेल. येस, कोण एल एन आणि कोण ए बी सी सारखंच आहे आणि म्हणून आपण इथे लिहू शकतो काय की माप कोण एल एम एन एकरूप, माप कोण ए बी सी. तर या पद्धतीनं आपण पहिला कोण दुसऱ्या कोण असेल, दुसरा कोण तिसऱ्या कोणाशी एकरूप असेल, तर तिसरा कोण पहिल्या कोणाशी एकरूप आहे असं आपण म्हणतो. समजलं बाळांनो? हो सर. हा? हो सर. हा, मग आता पुढे जाऊया. आता मी एक आकृती जी आहे ना काढून घेतलेली आहे, वेळ जाऊ नये म्हणून आकृती काढलेली आहे आणि त्या आकृत्यांमध्ये आपण विचार करणार आहोत. आता बघा, इथं काही कोणाच्या आकृत्या काढलेल्या आहेत, दिसतात बाळांनो? नाव दिसत आहे? दिसतोय. पहिला लघु कोण आहे? पहिला लघु कोण, काटकोन, कोण. या कोणाचं नाव सांग? ए बी सी. कोण सांगणार सर? ए बी सी. किती अंशाचा आहे ईशा? 35 अंशाचा. 25 अंशाचा. 35 अंशाचा लघु कोण आहे? चला सबुती, हा कोण? नाव काय? सबुती. एन त्याच्यावरती लाईट पडते म्हणून कोण नीट दिसत नाहीये. बर चालेल. कोण एन आय टी. हा, इथं तुम्ही थोडं त्या बाजूला जावा ना, मग दिसतंय. हा सर आता दिसतंय. हा सर. हा बर. सर आता दिसतंय. कोण एन 90 अंशाचा. 90. हा, मग 90 अंशाच्या कोणाला काय म्हणतात सबुती? लघु कोण. काटकोन. नाही सर, काटकोन. चला राईट संजीवनी अँगल. कोण काढलेला आहे? संजीवनी आवाज कोणाचं? सर ते दिसत नाही. बर, कोण पी टी क्यू आणि इथं 100 लिहिलेलं आहे. मग हा जो कोण आहे हा कोणत्या प्रकारचा कोण आहे? 100. विशाल कोण? विशाल कोण? मग विशाल कोण? संजीवनी विशाल कोणाची व्याख्या सांग? सर 90 अंशापेक्षा मोठा. 90 अंशापेक्षा मोठा 180 पेक्षा लहान लहान असणाऱ्या कोणाला विशाल कोण म्हणतात. इथे सुद्धा हा कोण आहे? प्रथमेश वाच, नाव वाच आणि किती अंशाचा आहे? आय आर लाईट पडते. 90 अंश. सर लाईट पडते. बर ठीक आहे. आय आर एस 90 अंश. इथे एस पी एम हा 35 अंश आणि इथे आर पी एस हा 100 अंश आहे. मग 35 अंशाच्या कोणाला काय आपण म्हणतो? कोणता कोण म्हणतो? 35 लघु कोण. लघु कोण. लघुकोणाची व्याख्या श्रेयस सांगेल, नसेल तर दुसरं कोणीतरी सांगा. सर मी सांगू. कुठं? शून्यापेक्षा मोठा व 90 अंशापेक्षा छोटा. मोठा व 90 अंशापेक्षा लहान असणाऱ्या कोणाला लघु कोण म्हणतात. लघु कोण म्हणतात. आता मला इथे सांगा कोणते कोणी हा 35 आणि 35 म्हणजे कोण? ए बी सी आणि कोण? एस एम. म्हणून मी इथं लिहितो कोण ए बी सी एकरूप कोण. या ठिकाणी काय करतोय पागल. त्याचप्रमाणे आता हा कोण एन आय टी याबाबत सांगा. सर तुम्ही म्यूट आहात. सर तुम्ही म्यूट. एस आर आय हा 90 अंशाचा कोण, बरोबर. आणि तिसरा कोण आहे?
विशाल कोण? कोण पी टी क्यू कोण आर पी एस. तर अशा पद्धतीनं हे एकरूप कोण जे आहे ते कोण आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. ओके. त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत आणि तुम्हाला माहिती आहे आता घड्याळात किती वाजलेले आहेत ईशा? सर आता घड्याळामध्ये 9 वाजले आहेत. 9 वाजून गेले. पावणे 9. पावणे 9. 8:53 8:53. हे घड्याळ काढलेलं आहे. इथे 12 अंक, इथे 6. इथे 9. आता प्रश्न पहिला आहे, घड्याळात किती काटे असतात? ईशा, पहिला काटा सेकंड सेकंड मिनिट काटा मिनिट तास काटा काटा. तास काटा. बरोबर. आता सबुती बोले, घड्याळाचा शोध कुणी लावला? मी नाही लावला. घड्याळाचा शोध कुणी लावला? जनरल नॉलेज प्रश्न. तर गॅलिलिओने घड्याळाचा शोध लावलेला आहे. लक्षात ठेवा, आपण विज्ञानामध्ये शिकलेलो आहोत रेतीची घड्याळ आणि त्याचप्रमाणे दुसरं कालमापनासाठी पेंड्युलमचं सुद्धा उदाहरण त्या ठिकाणी घेतलंय, दोलकाचं. त्याच्यावरून काल जो आहे तो, आणि हा काल मोजायला सुरुवात कधीपासून झालेली आहे तर इसवी सन पूर्व 250 पासून कालमापनाचं ज्ञान जे आहे त्या ठिकाणी अस्तित्वात आलेलं आहे. हे तुम्हाला माहितीच आहे. आणि याच्याशी निगडीत एक जनरल नॉलेजचा प्रश्न मी त्या ठिकाणी विचारतोय. बोलाशी निगडीत असल्यामुळं राष्ट्रध्वजामध्ये किती रंग असतात? राष्ट्रध्वजामध्ये 3. माझा सर प्रश्न 3. 4. असतात 3 पट्टे आणि मध्ये अशोक अशोक चक्र. अशोक चक्र. वेगळा. आणि त्या अशोक चक्रामध्ये आरे किती असतात? 24. तिकडे न जाता मूळ विषयाकडे येऊया, घड्याळाकडे. इथे तास काटा आणि मिनिट काटा, सेकंद काटा आहे. आता समजा मी इथे हा या रंगाने दाखवलेला जो आहे तो मिनिट काटा आणि इकडे छोटा दाखवलेला जो आहे तो तास काटा. किती वाजले आहेत आता या ठिकाणी घड्याळामध्ये? 3. परफेक्ट 3. अंशाचा कोण झाला इथे? 90 अंशाचा. 90 अंशाचा. असा घड्याळात 90 अंशाचा कोण किती वाजता होऊ शकतो? सर आणखी म्हणले तर 9 वाजता पण 12. सर 9 वाजता. 9 वाजता या ठिकाणी होऊ शकतो. सर 6:15. सर 12. 6:15. सर 6:15. नाही, कोण विचारते बाळांनो? 90 अंशाचा कोणाला काटकोन म्हणतात? आता 12 आणि 6 यांच्यामध्ये असे कोण आहे तर किती अंशाचा कोण होतो? 180 सरळ कोण 180 अंशाचा कोण होतो? इथपर्यंत समजलं बाळांनो? हो सर. आणि मग यावरून वर्तुळाची एकरूपता आपण अभ्यासणार आहोत. मी फळ्यावरच या ठिकाणी पुसत आहे आणि इथे एक काढायला वेळ जातो म्हणून मी कागदावर या ठिकाणी घेतलेला आहे. मला सांगा या ठिकाणी एक वर्तुळ काढलेलं आहे, दिसतंय तुम्हाला? हो सर दिसतंय. हा AE दिलेला आहे, O दिलेला आहे, OD दिलेला आहे, OC दिलेला आहे. मग AE ला काय म्हणणार आपण? सर परत सांगा. रेखा AE तिला आपण वर्तुळात काय म्हणणार?
और किंवा जिव्हा. युवा त्यानंतर रेख ओडी काय आहे मध्यापासून त्रिज्यापर्यंत. त्रिज्या 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 सांगा त्रिज्या वर्तुळाला किती काढता येतात. वर्तुळाला त्रिज्या अशा किती काढता येतात. कितीही असंख्य बरोबर आहे. मग आता बीसी ला काय म्हणतात. रेख बीसी ला काय म्हणतात. तर व्यास केंद्रातून गेलेली आहे. वर्तुळाच्या केंद्रातून गेलेली आहे रेषा व्यास व्यास व्यास. व्यास आणि त्रिज्या याच्यात काय अंतर असतं संबंध. व्यास आणि त्रिज्यामध्ये काय संबंध असतो. 2 त्रिज्या दोन त्रिज्या त्रिज्या मिळते आणि त्रिज्येची दुप्पट. पट केली असता व्यास मिळतो. हे लक्षात घ्या. आपण वर्तुळ पाहतोय त्याच्यात मग वर्तुळाशी निगडीत तुम्हाला गुणधर्म माहित असले पाहिजे. आणि हा जो गोल आहे त्याला आपण काय म्हणतो. नाव काय परीघ. आणि परीघ परीघाचं सूत्र काय. परीघ बरोबर 2 पाय आर वर्ग आर आणि किंवा परीघ बरोबर बरोबर 1 पाय आर. आणि पायची किंमत तुम्हाला माहिती आहे किती असते. 22/7 22/7 3.14 पाठ करायची. उदाहरणामध्ये पायची किंमत तर तुम्हाला ती किंमत लिहून उदाहरण सोडवावं लागतं. तर शेवटचा भाग या ठिकाणी पाहूया आणि थांबूया. इथं एक तुमच्या पुस्तकातील आकृती घेतलेली आहे. इथं 1 सेंटीमीटर त्रिज्येचं ए वजा 2 सेंटीमीटर त्रिज्येचं सर तुम्ही पॉज झाला. तुमचा व्हिडिओ पॉज झालेला आहे. हा सर तुम्ही पॉज झालाय. रेख किती बरोबर किती सांगा. आताच आपण अभ्यासलेला आहे. रेख एई म्हटलं की व्यास. रेख बीओ सर म्हटलं नीट दिसत नाहीये. ओके 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 चंद्र बोलतो. आणि मला शेवटी सांगायचंय इथं 1 सेंटीमीटर आणि 1 सेंटीमीटर हे जर वर्तुळ उचलून 1 सेंटीमीटर ठेवलं तर ते एकरूप असेल. आणि त्यासाठी तुम्ही काय करायचं हो आहे. सर. तर तुम्ही काय करायचंय पहा. अशा घरामध्ये पांढरे असतील वेगवेगळ्या प्रकारच्या असतील की नाही. हो सर. हो त्या सर आहेत खूप आहेत. त्या अशा एकमेकावर ठेवायच्या एकमेकावर आणि ती एकरूप वर्तुळ आहेत ती तुम्ही शोधायची आहेत. ओके ओके. हो सर ओके सर. अशा पद्धतीनं आपलं या ठिकाणी एक प्रकरण जे आहे ते संपलेलं आहे. पण हे प्रकरण संपलं असलं तरी मी तुम्हाला 2 प्रश्न विचारणार आहे आणि थांबणार आहे. बघा 2 प्रश्नांच्या मी त्या ठिकाणी काढत आहे आणि त्याच्यावरून एक प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. आणि पहा आणि ही आकृती आहे आणि या त्रिकोणाला मी नाव देतो आहे ए बी आणि सी. हा जो बी कोण आहे तो 115 अंशाचा कोण आहे. डी ए जो आहे 85 अंशाचा कोण आहे. ही एक आकृती आहे आणि दिलेली माहिती आहे. आणि तिसरी माहिती दिलेली आहे एबी ची लांबी 5 सेंटीमीटर दिलेली आहे. आणि दुसरा जो त्रिकोण दिलेला आहे
तो या पद्धतीनं आहे. बघा इथं 2 सेमी, इथं 4 सेमी आणि इथे 3 सेमी. आता तुमच्याकडं याला नाव देतो PQR. काय PQR? PQR. मला सांग ईशा, या त्रिकोणाचं नाव आणि काय काय दिलेल्या बाबी आहेत त्या सांग पटकन. सर या त्रिकोणाचे नाव AC आणि याच्यामध्ये लांब कोण दिले आहेत 185 अंश आणि 115 अंश. बरोबर. आणि सर 5 सेंटीमीटर हे त्यांनी लांबी दिली आहे. बस, व्हेरी गुड. आता प्रथमेश मला सांग या त्रिकोणाचं नाव सांग, काय काय दिलेले सांग. सर या त्रिकोणाचं नाव PQR. या त्रिकोणाची एक बाजू 2 सेंटीमीटर, दुसरी बाजू 3 सेंटीमीटर आणि तिसरी बाजू 4 सेंटीमीटर. आता माझा प्रश्न तुम्हाला आहे. आपल्याकडे एक पाहुणा आलाय, तो तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. काय प्रश्न विचारणार आहे? जर तुम्हाला प्रकरण समजलं असेल तर त्या पाहुण्यांना तुम्ही प्रश्नाचं उत्तर देणार. हा तुमच्याकडे पाहुणा आलेला आहे आणि तो प्रश्न विचारत आहे, समोर 2 दिलेले त्रिकोण त्यांची माप दिलेली आहेत, तर हे दोन्ही त्रिकोण तुम्हाला काढता येतील का? सांगा. बोला. हो सर. नीट निरीक्षण करायचंय बाळांनो, नीट निरीक्षण करा. किती आहे 115 अंश आणि या बाजूला 85 अंश. पहिला नाही येणार काढता. पहिला त्रिकोण काढता येणार नाही. शाबास. याचं कारण त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 असते आणि याची बेरीज 200 होते. मग हा त्रिकोण काढता येईल का? काढता येणार नाही. नाही. त्रिकोण काढता येईल 2 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर बाजू दिलेली आहे. बोला लवकर. 3 बाजू दिली असता त्रिकोण काढता येतो किती? येतो काढता. हो येतो काढता. एक त्रिकोण PQR हा तुम्हाला काढता येईल, परंतु हा त्रिकोण काढता येणार नाही. नाही. अशा पद्धतीनं हे दुसरं प्रकरण आपलं संपलेलं आहे. थँक्यू. सर पाहुणे छान बोलत होते.